पाणी रे लेका आता चालू हा. अरे चेते कसं करतो बे लेका पाणी जर भलतं चालू झालं होईल का नाही होईल कार्यक्रम एवढा मोठा प्रोग्राम हा मटणाचे भेटेन ना ते गटारी जेवाले आपल्याला. पाणी उघडो का नाही उघडो झळीतच ना मजा आहे हा. काही बरोबर सगळं सामान आणलं ते ना तो झाबड्या मारत्या मटण आणायला गेले सामान घेतलं चुला पेटवणं चालू आहे तिकडे सगळं चालू आहे. तो म्हणता होते का नाही होत इथून पहिले जायची स्वतः आता चाल जाऊ दे होते का झालं झालं बोल काय घरचा जरा का सादरे नाही तर भाऊ घालून देऊ मग चल ना तिकडे इकडे कुठे किती बाळको थांबतो चालता का मग हा काय रे जगा चालता का याच्या मागं हे थांबत नाही वाटते याच्या मागं मागे डाला का ना आपल्याला हाणाले का मागं नाही का याच्या मागं डाला की आपल्याला होते बोला झालं मग आहे भलावले आलो आपण त्याला ना आपण मागं थांबता का असं आपलं जेवण भेटते ना आपल्याला मस्त तिकडे हा अगदी मस्त खाले मस्त मटणाचा रस्सा मस्त वर पाले चल खालतो सोडायला पडते काय होते ओला झालं का संख्या जाऊ दे याच्या मागे जाऊ आपण काही नव्हतं ओला झालं चला मग हा जाऊ निघू दे नाही पुढं हे निघाले का आपण याच्या मागे निघू. काय राजा मला माहित नाही बरं माया काही सांगत नाही काही नाही त्या म्हटलं म्हणाला मी झुंबर नाही आलो नसतो काय आता ते आता वर्गणी कोण जमा करू राहिला. नाही तुम्हाला काय टेन्शन तुम्ही काय तुम्हाला काही वर्गणी पाहिजे काही नाही काय टेन्शन घेऊन तुम्ही एवढं मोठं आणि मामा तुम्ही एवढं मोठं गावाला जेव घातला ना काय म्हणते दोन भोकड्या कापून पुरं गाव जेवला म्हटलं तुमचं तर बाराही म्हणते तुम्ही कोणाच्या घरी मटण जाऊन खाल्ला तुम्हाला नाही म्हणा तुम्ही काय काळजी काढता जेवला भाऊ काय काही आपल्या गोष्टी कोण नाही. अरे पण ते बरोबर आहे पण राजा माया कसं रे बा मी माय तर दिलंच नाही ना शिवलाला जेव घातलं मला झाला का ना वर्गणी हा झुंबर. असं हे तर भरवली जत्रा येणं नाही काय काय ह्या झुंबऱ्याच असं नाही दुसरं कोण होय हा हे शिवलाल टोयगोट्याले आमंत्रण दिलं नसल्यावर तरी घेऊन आला या झुंबरच शांताराम काकाला सांगा लागन जरा याचा हिशोब. अरे तुम्ही काय विचार करता शंकर भाऊ तुम्ही काही काळजी नका करू ना शिवलाल म्हणजे तुम्ही दोस्त ना काही काय काळजी नका करू काही नाही काय आहे ना बा महिना शिल्लक आहे ना पैसे घ्यायचे बा माझ्या सरपंचाला दिले 7,000 सरपंचाकडे हिशोब आहे काही नाही आपला घरी नाही आला आला कोणी अजून कशा घेऊन लय टाइम आला का मला गेला ना. हो टेस्ट म्हणून मी हो आता म्हणतो यायला पाहिजे कसे दोन ट्रिपा झाल्या असतात पण आमच्या लय टाइम लावला तिकडे कशा भाऊ ना. अरे शंकर लावणार त्याला फोन लावणं त्याला लाव बरं लय टाइम झाला ना कशाला म्हणा एवढा टाइम कुठं आले का लावर त्याला फोन आत्ताच लावला मी बाहेर गेलतो लावला त्याला फोन त्याला त्याच्यासाठी गेलतो मी तो म्हणे माल घरात नाही म्हणे तिकडे आहे म्हणे हा 11च्या कुपात आहे ठेवला तिकडे आणायला गेला म्हणे तो थांबला इथं माल आणायलाच गेला म्हणे 11च्या कुपात ठेवला म्हणे त्यांना येते घेऊन तो सर येते ना आहे ना माल आहे ना मग काय येत 10-15 मिनिट इकडे तिकडे पाय ना काही उकड झालं असं हा अरे झुंबर पाय ना जरा काही आणलं असं घेऊन येणार एखादी प्लेट भर. अरे नाही हो ना पाय तो थांबा आणतो ना पेमेंट म्हणा काय नाही काय आपली वर्गणी आणते तुमच्या ठिकाणी नाही आहे का बा हा येते लवकर येते घरी कशा टाइम लावला का त्याला जिसका डरता होई कामावर ज्या चोरो का डर होई शाम हो गई अशी गोष्ट झाली. आता हे असं वाटलं नव्हतं हे पोया भरत येईन म्हणून पंगत आहे रे हा उखड पाहिजे चांगली पार्टी करून जमकून राहिले का जिकडे अंगणात येऊन. बरं थांबा तुम्हाला जमल गोट्याचा हिसका दाखवतो थांब तिकडे जरासा कसं आहे तर असे टंबरेट घेऊन पयाला लावतो तुम्हाला थांबा जरा दारात थांबा रे स्पेशल बनवतो तुमच्यासाठी मटेरियल हा वर्गणी नाही देणं त्याच्यात चवने दुनिया भरायचे हा थांबा. इंधन लागन का अजून अरे कधी होईल ना तेवढ्याच्यात हा भाकरी झाल्या वाटते ना होत आल्या ना. अरे हो भाऊ बस आता काही जास्त तर नाही पाहिजे व्हायला इंधन आहे ना ते हा चांगलं पेटून मस्त राहिलं झाले आता 2 भाकरी राहिल्या बस भाकरी झाल्या का बस आता आपलं ताता वाढल्यान बस भजन चालू आपलं नाही हा भाजी किती मस्त झाली हा भाजी किती जमली पण तुम्ही आहे ना आता काय बस या डॅनियल सांगा काय दिले काम बस झाले का उभायला गोष्टी करत केले नाही का म्या काम आता लसण शिल्ला अद्रक कापशी दिली हे करून ते कुटून दिलं खलबत्त्यात काय हेच केले असं चिल्लर कामं कोपी पाहिजे होती राजा का रे मोठ्या जराशी कोपी असती तर मजा आली असती जरासं गरम थंडी लय आहे आणू काय. अरे बापरे कोपी मला तर काही जास्त जमत नाही कडे अर्धी बुलची घोटभर घेऊन बाकी कंदील पाहिजे अरे बा कंदील तुला पाहिजे का काय म्हणते डॅनी कोपी पाहिजे म्हणजे कोपी पाहिजे का तुले. अरे बापले नाही म्हणाले बोलते काय ध्यानात आले का पहिले बदमाश आहे असा कसं काय म्हटलं काय मी बोलाय झालं शकतो माझ्या दिमागात आलं तर मला झालं पाहिजे झुंजून हो आणू द्या त्याला जा घेऊन येले ध्यानात जा घेऊन ये तुला केवळ 2-4 किती आणतात घेऊन ये त्यात जेवढी ताकद तेवढी आण मला माझ्या तुझ्या 1-2 काही आणत नाही जा घेऊन ये. काय बोलून राहिला ये जेवढ्या लागन तेवढ्या
काय काय इथं गाव जेवण आहे का? पाय तो जेवढ्या होईन तेवढ्या आहेच किती माझ्याजवळ 100 तर काय 120 रुपये असं चिल्लर असं दे मग जरासं 50 दोन दोन चार 3 घेऊन येतो. आहे का त्याजवळ 50ची शिल्लकची एखादी? अरे बापले माझ्याजवळ काही नाही बाले 50 रुपये जे असेल त्याजवळ तेच घेऊन ये. जाय जाय तुला जालची कमी देईन मी जालची जास्त घेईन. जाय घेऊन ये. अबे का हे बुढे एका टाकावर आहे तिने काय स्वयंपाक कोणाला का बे हे हा जगन स्वयंपाक कोणाला वाटते का? अबे वावले का हे का पार्टी व्हायला काय याची गटारी व्हायला काय बापा का लहान रंगेल बुढे आहे बे हे तीनच्या तिन्ही हा लहान झाली काय याची तिकडे लगा शांताराम बागामध्ये जाय म्हणजे बा बुढे झोपले असं म्हणले का गोदडीत हे ते रंग राहिले बुढे बापा लहान झाली बे याची पायना संख्या मटणाचे वाचून राहिले का मटणच केलं बे ना वाटते वा पाया ओ बुडा ओ कंदील बुडा ज्ञानी बुडा काय झालंय म्हटलं? अरे बापले खायला जेव्हा मोठे भाऊ तुम्हाला म्हटलं कली लावून घ्या सकाळी कोणा टाकून द्या तुम्ही लाजो हे पोट्टे कसे काय म्हणाले काय आले पोट्टे हा काय आले म्हटलं? बापाने का तुमचं घर आहे का? मोठ्या माझं घर आहे म्हटलं. मोठ्या माझ्या घरी तुम्ही काय करू इथं? मोठ्या माझ्या घरी येणार नाही का म्हटलं मी हा मी चांगलं आहे ना आलं मोठं खालून आलं माझ्या इकडे हा पार्टी चालू आहे मस्त. अरे बाबू तसं नसते बोलत रे. अय जगा तसं नसते बोलत. मोठे आहे ना आप्पा आहे ना काय काय म्हणाला काय सांग ना तुझे काय काय काम काय तुले कसे चालू आहे आमचं घराचं इकडे हे आमचं 3 जणांचं आहे आमचं काय म्हणाला सांग? मी मोठा बा ते तिकडे म्हटलं तुमचं इकडे दिसूनच राहिलं चालू आहे ते शांताराम बागांना म्हटलं तिकडे ते पार्टी ठेवली ते पार्टी आहे ती आपली मटणाची हा तर ते मग तुम्हाला सांगायला तिन्ही बुड्याला सांगितलं मी गेलतो डॅनी बुड्याचं घर बंद होतं कंदील बुड्याचं तिकडे होतं गेलंच नाही तिकडे तुमच्या इकडे झालं मी पहिले कंदील बुडा दिसला इथं हा तर ते इकडे म्हटलं जेवायला बोलावलं तुम्हाला तर कसं करता मग तुमच्या इकडे दिसून राहिलं वाचवायला घाम घाम हा काहीतरी हॅट चालू तिकडे आहे का बोलावलं काय? मग कसं करता रे मोठ्या रे हा तिकडे आहे म्हणजे चल ना मग जे घरचं उद्या खाऊ दिवस जरासा तिकडे हरपा मारून हा त्या मतानं चल रे कंदिले काय करता आता भाकरी चल ना तिकडे जरासा मजा येते माय खर्च वाचते मला भेटते काहीतरी गिल्लास मिल्लाच्या कांदा भरून भेटते चल. लहान लेका अकातला आहे बे ध्यानाले का उद्याचा सोमवार आहे ना सलावन सोमवार हा उद्या खाता म्हणतो लेका सलावन सोमवार आहे ना म्हणून आज चालवायचा पण धंदा आपला मॅटाला लेका हा एक तर घलता का फेकून द्यायला कावरला का कावरल्या म्हणायच्या हा बाबू जगन ते जमत नाही म्हणा ते केलं आम्ही आमच्या पुट्टो केला आम्ही आणलं आम्ही काही येत नाही सांगून देते हा हा तर दिसूनच राहिला झाला वाटतं स्वयंपाक नाही भाकरी झाली भाजी झाली वाटतं आहे ना तिकडे अजून शिजतच आहे बसू का म्हटलं देता का आम्हाला जरा लेकरा समजून द्या ना जरा एखादी प्लेट वाढवून आम्ही जरा आम्हाला आमच्या जरा तुम्हाला स्वाद भेटते दे ना जरा अर्ध्या प्लेट द्या जेवतो मग आम्हाला लय भूक लागली वासे बम घम घाला म्हणते बा द्यावर जरा आम्हाला एखादी प्लेट वाढू. अरे भुका लागल्या का तुम्हाला हा दे बा कंदील जेव दे दिले जरा आपण 2 पिसा कमी खाऊ देऊन दे जेव्हा बस जेव्हा भाऊ. अले बापले अले काही मुलाचा नका बोलूया पोट्टेचा भाऊ तुम्ही हे आपल्याला म्हटलं लस्साने ठेवून लस्सा एवढी मोठी मेहनत हात शकले म्हटलं पुले हाताला चटके पडले हा दिसते तसे आहे का पोट्टे राहते का 2 माणसाचे खाटी राहिले म्हटलं पोट्टेची वाले मुला झाले जा तिकडचा आमंत्रण आम्ही येत नाही तिकडे तुम्ही लोक येऊ दिले जा चल जा तिकडे चाललेले का हा टमाटा घेऊन मागायचे टमाट्यासाठी भांडलं माझ्या सांगा पोट्ट हे मागायची हो तिकडे कोण देऊन हाताने भाकली सापून घालून याला जीव घालता काय हो तिकडे. हो बरोबर आहे कंदिल्याचं काय चुकून राहिलं मग काय तरी तिकडे आहे ना तुम्हाला भत्ता जेवायला येत नाही म्हणते तर राहू द्या मग तिकडे जेवण आले का हो तिकडचं वाचून आमच्या इकडचं काय सरवता हा तिकडे जा आमंत्रण आहे तिकडे हे आहे तिकडे जेव्हा काय हे आहे का गाव जेवण आहे का हे जललेल्या का हो टेंबरल्या झाला वा तिकडे जा. आपल्याला हाकलून आले बाई लेका लेकराला जेवायला म्हटलं तोंडावर म्हटलं देत नाही हे टंक्या कोणाला का मी हा कसं बे लेका लहान झाली बे लेकराची कडला नाही राहिले बे आता हा थांब ना माया मोठ्या बाजा दाल तयार होते माया मोठ्या बाजा काही इच्छा नाही होत म्हटलं हे 2 बुडे आहे ना हे कंदिला बुडा डॅना बुडा हा आणि थांबा जरा तुम्ही हा 2 जण थांबा तुम्हाला दाखवतो मी थांब ना पुराले नदीला पाणी येते चालू आहे अजून तुम्हाला 2 नाही दिन ना त्या पाण्यात लोटून अजून काही ना जगन नाही म्हटलं जगन राहत हा उद्या बा टमाटा घेऊन पाहिजे तुम्ही पाय ना हे बा असे पोटा फुगून तुमचं टाम फुगून हे बा असे टाम फुगून महिनाभर खाली नाही भेटून तुम्हाला असं हा लहान लेकराचे मन डोकले तुम्ही थांबा तुम्ही आता हा भुका लागल्या दुनियाला उद्या हो थांबा काय तुम्हाला टाम फुगून याच्या वर घालाय का पण काय रे द्यायचं होते रे बरोबर काय लेका कंदिली आणि द्या बोलते त्या बिले तुम्ही काय बे खातेच काय लेकर. अरे तिकडे कोण आहे गंधाजवळ कोण ठेवलं हा तुम्ही इकडे आले सोबत इकडे कुत्र गित्र घालीन का तोंड
नाही रे भाजी केली आता मी ते देवलाला बसवला देवलाला कुठं जात नाही भरोसा माणूस आहे ते बरं आता पत्र वाढायचे कुठं का रे मारुती जेवायला कुठं बसता म्हटलं पंगत कुठं बसता पंगत मग तिकडेच घ्या ना हां तिकडे आपल्या त्या वरांड्यात मोठा वरांडा आहे सरपंचाचा इकडे कुठं बसता इकडे चुकाट्यात हां जरासा मस्त फरची गिरची आहे तिकडे नाही का त्या अगे पगे जागा आहे बसायला मोकळ्या जागा बसता येते कोणी कसं इकडे तिकडे झाल्यापेक्षा हां मोठी अगे पगे जागा आहे त्या वरांडा मोठा आहे तो हो तिथेही बरं आहे नाही हा तिकडे बरं आहे मोकळ्या जागा पत्रा घेऊन यायला पोट्याला पाटला जगण्याला संख्याले पत्रा घेऊन या म्हटलं अजून आलेच नाही का ते अरे काय हो बा त्या पत्रा कायले मागा लागता पेपर काढान बस फाडान वाडा काय बसले आपले पेलताय आपल्या घेतल्या त्याच्यावर ठेवले नाही तर काय तो पत्रा वाडा आणि हे करा आणि ते करा जास्त काही एका कायले करत बसतं पेपराचा गट्टा दिसला ना मला तिथं त्या कोणाळ्यात पडला अरे हो राजा पेपर आहे तिथं नाही काय हो हे बरं आहे हेमदा मग लारायच्या त्या तुम्ही तो काय करा दोघे जण पेपर फाडून घ्या जप हे पोट्टे आणले पत्र आहे वाया नाही जात मग ते कामाच पडते कोणत्या प्रोग्रामाच्या पत्र आहे घेणं बरं हा हे बरं सांगलं ते जा पेपर काळा गट्टा ओढला तो काय सरपंचाच्या रद्दीचे गठ्ठे आणि ते ठेवून देते तिथं बरं ते वाळणार कोण आहे म्हटलं वा वाळणार बरोबर ठेवता मागच्या खेपी काय झालं तर तो जरासं बैकलं होतं काम हा मागं आपल्याला रस्ताही नाही राहिला होता हे ध्यानात ठेवता त्या हिशोबानं म्हटलं वाळणं बरोबर ठेवता नाही मागं काय झालं तर मारुती मागं भाजी जरा फिकी केली अगदी चांगली सन्नावून दिली तिखट मारून हिरव्या मिरची टाकल्या अर्धा किलोचा ठेचा त्याच्या सन्नावून बिलकुल काही विषय नाही राहिला त्याच्या आता नाही ते आता तू काय करत तू आणि झाबरू दोघांच मागंही होतं तुमच्याजवळ तरी ते म्हणा बाईकला झुमऱ्या उठला होता ना त्यानं जरासा बाईकला काम देतं ते आता झुमऱ्याला जरासा अलगच ठेवा लागत नाही काय ठीक आहे ना तर तुम्हीच दोघं तुमच्याच जवळ त्या बकेटा भाजीच्या पोया घ्या मग पाय तुम्ही काय कसं वाढायचं किती टाईम आहे म्हटलं साहेबा जेवायला पंक्ता बसायला टाईम आहे का म्हटलं अजून टाईम घालायला बा आता झालं काय काय मिळालं पत्र आणायला पण आता पेपर फाडतो म्हटलं यायला लारायला म्हटलं पेपर फाड तिथं बसा टाकून द्या चालू करून झप नाही हा आता टाईम भाजी किती झाली सगळं झालं पोया घे होतं रेडी आहे ला बापा थांब ना होतं ते दिवसभरापासून जेवला नाही ना तो उपाशी आहे ना झाबऱ्या मी तरी मग भाकर खाऊन आलो तो यानं काहीच नाही खाल्लं नाश्ता करून नाश्ता नाही गेला गड्यानं हा आता पोट आला का तुझ्या भूक लागली का तुझ्या आता तसं नाही ते मै गोष्ट नाही माया मनाचा हे म्हटलं या शिवलाल टोयगोटे तो काश्यानाथ आपला तो शंकर आहे हे म्हटलं यायले कोण आमंत्रण दिलं बोलावलं यायले हा हे दिसून राहिले तिकडे झुमरे आहे तो पाहुण्या बाईची मस्त बैठक चालू आहे तिकडे ओली हा बंबाट चालू आहे शिशा मग शिशा अरे बापरे नाही रे बा त्या यायला तर शिवलालने नाही यायला तिकडे आमंत्रण नाही काही दिसले नव्हते हे तर गावातही नव्हते वाटते ना हे काय आता खोटं आले म्हटलं माय आता यायला कोणा सांगितलं रे बारे झुमरे येते सांग अरे बा मगाशी आम्ही तिकडून आलो त्या बाबतीत होते होय तिघं चौघ जण त्या याच्या इथं बसलेच होते लकलकेच्या इथं हा तिथं बिशी फसवली त्याने चांगली बम झाली चालू होते गयात हात टाकत चालू येऊन राहिले ते बरोबर आहे ते असं तेच रे ते छटे हा ते येऊन बसले इकडे आता हा तिथंच फसली त्याची बिशी बरोबर आहे ते बापा मोठ्या गोष्टी चालू आहे त्याच्या त्या झुंबरनंच आणलं त्यानं त्याला काही माहिती नव्हतं पण मोठ्या गोष्टी करतो काही गरज नाही तू म्हणे शिवलाल टोयगोटे वर्गणी नाही दिली हे नाही ह्या म्हणे काही गरज नाही म्हणे सरपंचाने दिले म्हणे पैसे तसंही त्या खाऊ घातला म्हणे गावाले मग आता त्या बाराही महिने खाल्लं म्हणे सगळ्याच्या घरी मटण तर तुले कोणी मरत नाही म्हणे असा बोलला तो बाबा एक खेप त्यानं खाऊ घाला त्यानं बाराही महिने खावं लोकांच्या घरी ह्या कोणी झुंबरा नियम तयार केला काय मग आता कसं करावं रे बारे आता हे लगाले अवकाते जायचं ते तर आपल्याला काही पुरून नाही देईन नाही त्याचा इलाज मी सोचून ठेवला ना थांब ना स्पेशल बकेट बनवायची स्पेशलच त्याची पंगत बसायची घेऊ द्या त्याला चांगला जमालगोटा आहेच आपल्याजवळ हा जमालगोटा पुरा देऊ मिसळून आणि काढू द्यायची जरशी वरात कशी आहे त्या चल बुलारीच करायला लावतो द्यायला थांब ना जरा थांब ना झुमरायला तर जास्त द्यायचं लेकाले हो तशी द्यास लागते त्याला आता नाही त्याची काही सोयमुळे होणार नाही आहे तसंच करू मी तर म्हणतो पहिली पंगत त्याचीच बसवा लागायची नमस्कार मंडळी नमस्कार असा झाला आता इथपर्यंत आमचा हे एपिसोड पाहिजे नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक पूर्ण होऊ द्या लाईक झाले तर आमचे व्हिडिओ कंटिन्यू चालते नाही लाईक कमी झाले का व्हिडिओ कमी होते म्हणून म्हटलं लाईक करायला तुम्ही हाय नका करू आता व्हिडिओ तसा टाईम आपला रोजचा दुपारचा 2चा आहे नाही झाला तर मग तो संध्याकाळी 7चा एखादा वेळेस अभ्यास होते इकडे तिकडे हा धन्यवाद म्हटलं पाहिल्याबद्दल आणि सबस्क्राईब करा इकडे तिकडे कमेंट करा तुमचं काय सध्या आपलं संभाषण चालू असू द्या भेटू आता उद्या अजून दुसऱ्या एपिसोडमध्ये